वाढदिवसाला मिळालं मला सर्वात मोठं सरप्राईज. हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. आणि हा दिवस होता माझ्या बर्थडेचा. वाढदिवस असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावेळेस पण मी थोडी एक्सायटेडच होती. आणि या दिवशी मी काय काय करणार आहे या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल. सो शेवटपर्यंत सोबत राहा. आणि दिवसाची सुरुवात नेहमी मोठ्याच्या आशीर्वादाने आणि देवाच्या दर्शनाने व्हायला हवी. अंघोळ झाल्यानंतर देवघर साफ करायला घेतलं होतं. देवघर साफ करताना मनाला एक वेगळी शांतता मिळत होती. फोटो साफ करताना, देवारा पुसून घेताना मनाला खूप प्रसन्न वाटत होतं. मग देवाची मांडणी झाली, देवपूजा केली आणि देवापुढे छोटीशी रांगोळी काढली. आणि हॉटेलसारखीच घरी व्हेज फ्राईड राईस पण बनवला होता. संध्याकाळी डुगूचे बाबा बोलले की आपल्याला बाहेर जायचंय. मग थोडंसं वाढदिवस स्पेशल तयारी केली. मेकअप तर व्हायलाच हवा. सिंपल असा मेकअप केला आणि आम्ही निघालो बाहेर. मला तर माहीत नव्हतं कुठे जायचं, पण डुगूच्या बाबांनी गाडीमध्ये बसवलं. मग आम्ही निघालो. त्यांनी नेलं होतं नाशिकमधील सर्वात मोठ्या सिटी सेंटर मॉलला. आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती ते जायची आणि त्यांना याआधी पण बोलली होती. मग फायनली त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. टाईम झोनमध्ये भरपूर असे गेम लावले होते आणि डुगू पण मस्त एन्जॉय करत होती. डुगूला तर हे सर्व बघून मज्जा येत होती आणि तिचं म्हणणं होतं की मला खाली सोडा. आणि बाबांनी बोट धरलं तर अशी तुरुतुरू पळत होती. मग थोडंफार फिरलो. मग डुगूसोबत थोडीफार मस्ती केली. घरी जाताना मिक्स फ्लेवरवाली आईस्क्रीम घेतली. मग रस्त्यातच डुगूच्या बाबांनी गाडी थांबवली आणि ते म्हटले की आपल्याला कपल शूट करायचं आहे. मग व्हिडिओ शूट केले, थोडेफार फोटोज काढले. मग आम्ही निघालो घरी. तर असा होता हा व्लॉग. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.